नमस्कार मंडळी, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा, सुंदर अशी सकाळ झाली. माझी सकाळ ना रोज ही पक्ष्याच्या चिवचिवाटणी आणि किलबिलाटणीच होते बघा. असं खूप छान वाटतं. त्यानंतर घरातली कामं आवरायला घेतली. तोपर्यंत श्रवण आणि श्लोक उठले, तर त्यांचं खेळणं चालू होतं. तर मी माझं कामं आवरून घेतली आणि चहा बनवला. तर आज चहाला दूध नव्हतं, तर कोराच चहा घेतला. असा पण छान लागतो कधी तर चहा प्यायला. त्यानंतर माझं आवरलं आणि रांगोळी काढून घेतली अंगणात. तर सकाळ सकाळ रांगोळी ही ना अंगणात काढलीच पाहिजे. असं म्हणतात की पांडुरंगाची फेरी असते आपल्या अंगणातून सकाळी, त्यामुळं अंगणात रांगोळी काढलीच पाहिजे. त्यानंतर कणिक मळून घेतली आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं. हा प्रश्न ना मला वाटतं जवळजवळ सगळ्याच बायकांना पडत असेल. तर मी काय केलं, पाणी गरम केलं, त्यात मीठ टाकलं आणि त्यात सोयाबीन टाकले. सोयाबीन भिजत आहेत तोपर्यंत म्हणलं घरातली सगळी कामं आवरून घ्यावी. रात्रीचं हातरून ते तसंच होतं, काढलं नव्हतं. मग ते काढून घेतलं, घर झाडलं आणि बघा मस्त अशी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण टाकून छान असं सोयाबीनची भाजी बनवली. छान होती अशी ही भाजी बनवली. तर तोपर्यंत माझे सासरे आले होते गावाकडून. तर त्यांनी येताना ना दूध, शेपाची भाजी आणि तांदूळशाची भाजी घेऊन आले. श्रवणला, श्लोकला शाळेत जायचं होतं, त्यासाठी त्यांना नाश्त्याला पोहे बनवले. आणि असे पोहे खायला कुणाकुणाला आवडतात बघा. आम्ही तिघं पण ना असेच पोहे खातो साखर टाकून. त्यानंतर त्या दोघांना शाळेत सोडून आले. शाळेतून येताना ही आंबट बोरं पण घेऊन आली. मला आवडतात ही बोरं खायला. त्यानंतर जेवण केलं आणि आमच्या घरातला ना सिलेंडरचा बघा पाईप थोडासा असा चिरला आहे. मग त्याला ना बदलायचं आहे, पण त्यासाठी मी असा जुगाड केला आहे बघा. तोपर्यंत त्याला सेलो टेप लावून ना पॅक केले ना. असे जुगाड ना आपण नेहमीच करत असतो. तुम्हाला काय वाटतं आणि हा कोणता पक्षी आहे ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू परत. बाय.